शिक्षकानं केली विद्यार्थ्याला मारहाण। एकीकडे शासन खेळीमेळीत शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे प्राथमिक शिक्षक मात्र विद्यार्थ्यांना दबावाखाली घेऊन शिक्षण देत असल्याचा प्रकार गौडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिसून आलाय। चक्क या शिक्षकानं विद्यार्थी ऐकत नाही हे लक्षात येताच चौथीच्या विद्यार्थ्याच्या हातावर वळ उमटेपर्यंत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यातून शिक्षणाच्या आईचा घो ही मन प्रचलित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ज्या वयामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं, शिक्षणाच्या विषयी प्रेम निर्माण व्हावं, या गोष्टी शासनाला अभिप्रेत असताना शिक्षणाच्या बाबतीत दडपशाही आणि दडपणशाही आणण्याचा प्रयत्न या शिक्षकांकडून केला जात असल्याचं समोर येत आहे। या गोष्टी थांबणं गरजेचं आहे। मात्र जर असं घडत असेल तर शिक्षण विभाग या शिक्षकांवर कोणती कारवाई करणार याकडे पालकांचं, शिक्षण प्रेमींचं लक्ष लागून राहिलंय। नाव सांग तुझं। माझे नाव हुसेन जावेद पठाण, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडगाव, इयत्ता चौथी। बर, तुझ्या जे पाठीवरचे वळ आहेत म्हणलं ते कुणी मारले तुला? पाटील सरने। कसे पाय मारले? म्हणजे वर्गात धिंगाणा सगळे मुलं करलं म्हणून मारले का? बर, असंच मारतात का मुलाला सगळ्या? हा, कधी कधी मारते ती। हा, आणि माझ्या एका मित्राला, चांगला मित्र होता माझा, आणि मग त्या आशूला त्याला बी हाणलं, मला पण हाणलं। असं आहे का? बरोबर, म्हणजे वळ उठूस तर मारते का? हा, पण कधी कधी हाणते ती वळ उष्ट। आणि सरने म्हणलं दोघं बी आहे इकडे, आणि एकदा असं सगळं मारत राहिले आम्हाला। असं झालं सगळं। हा, जावेद फरीद पठाण नाव आहे माझं। हा, मुलगा कितवीला शाळेत? चौथीला। काय नाव आहे मुलाचं? हुसेन। काय झालंय प्रकार नेमकं? काय माहित नाही अजून, आता दाखवलं पोरांना तर लागलं म्हणून। हा, लागलंय का मारलंय त्याला? लागले म्हणून दाखवले, मारले म्हणून सांगितलं, सरांनी मारले। हा, कुठल्या सरांनी मारलंय म्हणून सांगितलं? ते सरांचं नाव माहित नाही मला, पण ते मारले म्हणून दाखवलं, मग मी हमाली करतो। काय म्हणणं आहे तुमचं पण नेमकं? मग काय कारवाई करायची, असं मारलं नाही पाहिजे त्या पोराला। म्हणजे थोडक्यात म्हणजे जीव केवढा पोराचा आहे त्या। चौथीचं पोरगा आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये असं मारणं योग्य नाही। हा, मग काय कारवाई करायला पाहिजे का शिक्षकावर? केलं पाहिजे ना।